आपल्यासोबत बोलण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आहेत प्रकाशजी बेणेदर साहेब. बेणेदर साहेब, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. स्थायी समितीच्या बैठकीनंतर आपल्यावरती विरोधी पक्ष नेत्यांनी 200 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. काय सांगाल आपण? या ठिकाणी मी विरोधी पक्षाच्या भूमिकेचं 100% खंडन करतो की अशा पद्धतीतला कुठल्याही प्रकारचा ठेका या ठिकाणी 200 कोटीचा काढलेला नाही आणि ते दिशाभूल करण्यासाठीचा हा त्यांचा प्रकार आहे. हा ठेका पूर्णपणे रद्द झालेला आहे आणि मी आपल्याला दाखवू इच्छितो की हा 2024 साली प्रशासक असताना त्यावेळेला हा निर्णय झालेला होता, परंतु हा आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर आम्हाला ते योग्य न वाटल्यामुळे हा तेव्हाच रद्द झालेला आहे. त्याच्यामुळे रद्द झालेल्या ठेक्याबाबत अशा पद्धतीतलं वक्तव्य करून लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे हे करत आहेत, याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. वास्तविक पाहता कालच्या भूमिकेमध्ये मी स्पष्ट नमूद केलेलं आहे की ज्यांना भ्रष्टाचार याच्यामध्ये जे पूर्णपणे गुंपलेले आहेत त्यांचे नेते मंडळी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कुठे गेलेले आहेत, हे अशा पद्धतीतलं विचार ज्यांच्या मनामध्ये आहे, ज्यांना कावीळ झालेली आहे, त्यांना सातत्यानं सगळं बाकीचं पुढचंही पिवळं दिसतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जो काय आरोप केलेला आहे 200 कोटीच्या भ्रष्टाचाराचा कामाचा, हा पूर्णपणे निराधार आणि खोटा आहे. अशा पद्धतीतलं काम कोणतंही निघालेलं नाही, तो रद्द केलेला ठेका आहे. पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर आमचे नितीनजी पाटील साहेब, स्थायी समिती सभापती, सन्माननीय जे आमचे पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त चालण्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न आहेत. आमचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला तशा सूचनाच आहेत की कुठल्याही प्रकारे कोणत्याही ठिकाणी भ्रष्टाचार होता कामा नये आणि जनतेच्या हिताचीच कामं या ठिकाणी झाली पाहिजे, अशा पद्धतीतले त्यांचे निर्देश असल्या कारणाने जनहित लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी पनवेल महापालिकेचा कारभार करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.